सध्या चवलीचं सीझन आहे, सगळं चवलीचीच भाजी नाही. भाजीवर बटाट्याची भाजी खाण्याची मजाच वेगळी आहे. काय काय भरपूर पर्याय असतात. आम्ही आलो ना पण गावाला पाहिजे तसा पर्याय असतो. मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत 6:30. कसं क्लायमेट बघा, म्हणजे आता पाऊस थोडा थांबला आहे त्यामुळे गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्ही पाहिला असेल किंवा थंबनेलही पाहिला असेल. मी आज कुठे आहे गावी. खूप बेकार नुकसान झालं शेतीचं बितीचं. अजून भात कापणी पण झाली नाही आणि एक ढोपराभर पाणी तिथे साचले. कसं कापणार, भाताचं पूर्ण नुकसान झालं इकडे कोकणामध्ये. तर मित्रांनो आत्ता मी आहे गावी. आज काय 1 किंवा 2 दिवस असेल. मी ते गावचे 2-3 व्हिडिओ असतील. या सगळ्या व्हिडिओ माझ्या जे काही येतील ते शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कोकणात आहे आणि आत्ता सकाळीच पाऊस खूप पडून गेला. आता मी उठलो आहे बघा, अजून हिरवळ आहे. हा नोव्हेंबर महिना चालू झाला आहे. नोव्हेंबर म्हणजे आता थंडीचा महिना. आता ऑक्टोबरला पाऊस पडलाच. नवरात्र पण पावसामध्येच गेली. तर आता हा नोव्हेंबर महिना ना, आत्तासुद्धा अजून तेवढंच गवत आहे. जसं की मला आता मी झोपलो होतो, झोपून उठल्यानं मला वाटलं आता गणपती जवळ आले. असा पाऊस पडतो आहे इकडे. हिरवळ आहे आजूबाजूला. आत्ता रिमझिम पाऊस चालू आहे. या साईडला खूप जंगल होतं आमच्या इथे, झाडं, फुलझाडं वगैरे. पण आता आईने तोडून टाकले, कारण की ह्या पट्ट्यातनं इथे ह्या साईडला बॅक साईडला खूप जंगल असल्यामुळे इथे साप खूप येतात. त्यामुळं थोडंसं मोकळा करायचं आहे. आता सध्या तोडलं आहे आम्ही आजूबाजूची झाडं, फुलझाडं वगैरे. आता ह्यावरही मोकळं होईल. तुळशी विवाह जवळ येते. तुळस थोडी साफ करायला लागेल, साफ करून कलर मारायला लागेल. पूर्ण भरलं आहे, पाऊस शकतं वरती. आताही बारीक बारीक पाऊस पडतो आहे. सकाळी तर भयंकर पाऊस पडला, तर मी झोपलो होतो. पण आतासुद्धा बारीक बारीक पाऊस चालू आहे समोर बघा. पावसासुद्धा घालतात अजून. काय अवस्था कोकणामध्ये बघा पावसाची. मी आता येता सकाळी बघितलं ना, तर खूप भात अजून लोकांनी कापलेला नाही ना. पूर्ण अर्धा पायापर्यंत पाणी साचलं तिथे. कसं कापणार भाताचं? शेतीचं पूर्ण नुकसान झालं आहे कोकणामध्ये. सगळ्या पट्ट्यात अर्ध्या महाराष्ट्रातच पाऊस पडते पूर्ण. इथे वरी आहे, वरी लागवड केली होती ह्या लोकांनी. आमच्या शेजारीच आहे तिथे, आमचं मागचा घराचा बॅक साईड आहे. तर वरी कापले तिथे. वरी होती पावसाची जरा सुरुवात झाली, अजून परत वाढला पाऊस. पावसाचं साऊंड असतं ना, संत निवांत साऊंड. आवाज ऐकायला खूप शांत वाटतं बघा ना. बसून निवांत बसलात ना. मी गावाला आलो नाही, कडप्यावर बसतो निवांत. पावसाचा आवाज ऐकत बसतो. मित्र, जसं जून जुलैला कसा पाऊस पडतो आणि नंतरला एकदम वातावरण पूर्ण थंड राहतं, तसा दिवसभर आहे. आणि असा पूर्ण अंधार, म्हणजे 3-4 वाजले तरी पूर्ण असा अंधार वाटतं इकडे. बघू शकतो ना, पूर्ण अंधार. आणि त्या क्लायमेटमध्ये ना कुठं बाहेर जायची पण इच्छा होत नाही, अशी परिस्थिती आहे. तशी गावची लोक इकडची लवचिकने पावसातून जातात, कारण सीझन नाही आता पावसाचा. आता सीझन हा प्रखर ऊन असतो. ऑक्टोबर नोव्हेंबरचा प्रखर ऊन पडतो दुपारचा. भातबीत कापून लोक आणतात, सुकवण, भरपूर काही गोष्टी असतात. अंगणा वगैरे करावं लागतं, लोकांची जमिनी करावं लागतात, वलचणी वगैरे असतात, भरपूर काही कामं असतात. तुळशीचं लग्न झालं की पुढं बाकीचे कामं. तर तरीसुद्धा पावसाचं वातावरण का देवा, आता पाऊस थोडा कमी येऊ दे आणि बाकीचे आम्हाला ऋतू पण अनुभव दे. भरून ठेव, मग नंतर नेतो वाटल्यास मुंबईला. नाही, तिला द्यायसाठी मागितले होते मी. चवलीच्या शेतामध्ये भरपूर असतील काही. चहा मित्रांनो, चहा संपवली मी आता. तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. आम्ही ना अजूनही गॅस आहे त्या साईडला पुढे, तर हे अजून आम्ही चुलीवरचं जेवण, चुलीवरचं चहा पितो. आणि मी आल्यानंतर मला चुलीवरचं जेवण छान वाटतं. तसं आमचं लोक जेवण चाललेलं. जरा थोडं बघूया, थोडं अंधार झाला आहे, पाऊस किती पडते बघूया. बाहेर थंड पाऊस आणि चुलीवरचा हा शेकोटी किती छान वाटतं.
म्हणजे आमच्या आजूबाजूला असे नाचण्यांची शेती नाही, पण इथे आमच्या वहिनीत आमच्या म्हणजे बाजूच्या मांडवकर तिथे तर त्यांचे इथे चवळी लावली त्यांनी इथे पूर्ण शेतात. संतोषाच्या घराच्या बाजूला तर चवळी लावली त्यांनी, चवळी दिली आता घरात. आधी पहिले चवळी लावून त्यात पाऊस पण खूप पडतो आहे बघा, पूर्ण पट्ट्या आहे ना याच्यात चवळी आहे. हे बघू शकता तुम्ही शेंगा. आणि इकडे जे रताळ्याची वेळ वगैरे किंवा काकडी वगैरे सगळे ह्याच्यात असेल आतमध्ये. आता 5 मिनिट आपण जाऊया. हे चवळीच्या शेंगा आहेत सगळ्या, म्हणजे वेली आताच त्या कुठून चवळी घेऊन गेली तिथून एवढं इथून हे सगळं चवळी घेऊन गेली ते. आता पूर्ण खालपर्यंत त्यांनी चवळीची शेती आहे, चवळी लावले त्यांनी. आणि इथून ह्या ज्यातून वेळ पूर्ण बसली इथपर्यंत. काकड्या पण भरपूर आहे तिकडे. म्हणजे थोडी चवळी दिली आपल्याला, आपण बघा तो घरी. मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत 6:30. कसं क्लायमेट बघा, म्हणजे आता पाऊस थोडा थांबला आहे त्यामुळे ब्लू निलसर झालं एकदम मस्त वाटतं. खतरनाक. थोडा पाऊस थांबला आहे. जवळचा भात आहे तो कापला गेला. आमचा दिनेश रे नाही, ते आता बार्शीला नाही आणलं होते. जरा रोडला आलो इकडे मधलीवाडीच्या इथे. रात्री इथे किती अंधार असेल ना पावसातच. मित्रांनो मी आत्ता हा संध्याकाळचा तुम्ही क्लायमेट बघितलं असेल, तर त्यानंतर पाऊस परत चालूच आहे दिवसभर. तर आता आम्ही घरी जेवायला बसू थोड्या वेळात. सध्या घरी कोण नसतं, आई असते तर बाहेर फोनवरती बोलते. आणि मी आलो म्हणजे अधूनमधून आम्ही भावंड कोण ना कोणतरी येत असतो घराकडे लक्ष ठेवायला. आजूबाजूचा परिसर, आई आहे. तसा आता गावी आलो आहे. बघूया आता आईने जेवण काय केलं. दुपारचं जेवण होतंच, तर जेवण आमचं चुलीवरचंच असतं. जे पण आता डाळ उघडी ठेवून गेले इथे. बटाट्याची भाजी, राईस नाही तर डाळ. आज सगळं जेवण चुलीवरचं असतं, म्हणजे आपल्या रेग्युलर चुलीवरचं. कारण आईला गॅस वगैरे काही लावता येत नाही. जेव्हा कधी आम्ही जास्त दिवस असतो ना गावी त्याच वेळा आम्ही गॅस आणतो. आणि गावचे जेवण म्हणजे चुलीवरचं, कारण की क्लायमेट इतकं किती गरमीमध्ये असतो तरी आईला चूल लागतेच. जेवण छान असं पाणी गरम करायला लागतं आम्हाला. तांदळाच्या भाकरीवर बटाट्याची भाजी खाण्याची मजाच वेगळी आहे. प्रत्येकाच्या घरातून माणसं कमी आहेत, 1-2 माणसं असतील. तो इथे एकटीच, समोर दोघे जण नसते. एक म्हातारा तो एकच, आणि इकडे दादा आहे समजा. 2-2 माणसं घरात त्यांचं सामून आपलं जेवण करतात थोडी. तर चवलीचं सीझन आहे, सगळं चवलीचीच भाजी नाही, भाकरी पण आहे. तर पण जेवायला या. बस आहे तू पण जेवायला बस. बटाट्याची भाजी काय काय भरपूर पर्याय असतात. आम्ही आलो ना पण गावाला पाहिजे तसा पर्याय असतात. पाऊस किती दिवस चालू आहे का तरी पण म्हणायचं 15 दिवस. शेजारी माणसं, शेजारी कोण माणसंच नाही, त्यामुळं जेवण आता भरपूर भेटतं पण खायलाच कोण नाही. पहिले पूर्ण फॅमिली भरलेली असायचं. वाट नाही कुणाची भाजी. आता पाऊस कसा आहे, थंड भरपूर आहे ना. काय थंडी लागते, बेकार पाऊस पडतो. असं वाटतं ते हा महिन्यात थंडीच आहे पण पावसात थंड पडतोय. महिन्यात थंडी नाही पडत आहे पण बरंच पडला तिकडं. चल जेवूया. असं आमचं आजचं ही व्हिडिओ होती. म्हणजे आज पहिला दिवस होता. मी किती दिवस म्हणजे जास्त दिवस नाही आहे, सहज मी आलो होता काही कामानिमित्त. तर माझे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत पाहिलेत. जे काय आजूबाजूपर्यंत पाऊस जास्त असल्यामुळे बाहेर मी गेलोच नाही. बघा उद्या कुठे फिरायचं नंतर का मित्राच्या घरी जाणार होतं, तिथं पण मी गेलो नाही कारण की पाऊस खूप होता. तो मित्र सुद्धा घरी नव्हतं, त्यामुळे मी नाही गेलो. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.